मला वाटतं देशामध्ये मी एकमेव पत्रकार असा आहे की 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी बहुमत मिळवतील आणि मोदी 300+ जागा मिळवतील ह्याच्यावर मी पुस्तकं लिहिली. मला तेव्हा अर्थात माझ्या सगळ्या पत्रकारांनी वेड्यात काढलं होतं. पण फरक कसा पडतो बघा मित्रांनो, ते झालं की मग अनेकांना आश्चर्य वाटतं, असं कसं झालं, असं कसं झालं. पण काही लोक असतात. मुंबईतल्या काही इंग्रजी दैनिकाच्या संपादिकेने मला बोलवलं होतं की तुम्ही आमच्या संपादिक एडिटोरियल स्टाफ समोर येऊन आम्हाला मार्गदर्शन कराल का. मी म्हटलं गेलो की तिथे 32 लोक त्यांचे सगळे बसलेले होते आणि त्यांना मी सुरुवातीलाच सांगितलं, म्हटलं मी तुम्हाला समजावेन, नक्की समजावेन, पण एक प्रॉब्लेम आहे म्हटलं. ती म्हणाली काय. तुम्हाला समजणार नाही म्हटलं. मुंबई मिरर असं त्या दैनिकाचं नाव आहे. मी त्यांना सांगितलं तुम्हाला समजणार नाही. ते म्हणाले का. तर समजणार नाही याचं कारण असं आहे म्हटलं की तुम्हाला समजून घ्यायचं नाही, तुम्हाला समजून घ्यायचं नाही. ती म्हणाले असं कसं असेल म्हणे, आम्ही तुम्हाला बोलवले तर समजून घ्यायसाठी. म्हटलं असं नसतं. म्हणून मी त्यांना एक उदाहरण दिलं. म्हटलं समजणार नाही का ते समजून घ्या. म्हटलं मी 1999 साली पहिल्यांदा लॅपटॉप हाताळला आणि त्या लॅपटॉपची मेमरी ही 4 GB होती. आज आपण 2019 म्हणजे 20 वर्षानंतर बोलतोय. तेव्हा ते 4 GB खूपच वाटायचं. 4 GB म्हणजे प्रचंड वाटायचं. म्हणजे मला जेव्हा कळलं की अरे 1.5 महिन्याचं सगळं मी ज्या दैनिकात काम करत होतो त्यातले माझे सगळे 2 ते 3 महिन्याचे लेख ह्याच्यात सहज राहू शकतात. मला चकित झालं होतं. मी म्हटलं आज तो लॅपटॉप आहे त्याच्यात कुठलं तरी ॲप डाउनलोड होणार नाही. का होणार नाही. कारण 30 GB आता म्हटलं 4-4, 3-3 GBची एक ॲपच येतात आणि 600-700 GBची मेमरी कार्ड आहेत. म्हटलं तुमचा प्रॉब्लेम आहे की तुमचा लॅपटॉप किंवा तुमची जी मेमरी आहे ती 4 GB मध्ये अडकली आणि जग आले 2019 मध्ये. तर त्यांना ते अवाक झाले. ते म्हणाले यू आर राईट म्हणे. पण एक सांगा की तुम्ही हा विचार कसा करता. म्हटलं हाच तो प्रॉब्लेम आहे. मी विचार करतोय, तुम्ही विचार करत नाही आहात. तुम्ही विचार करत नाही. मग त्यांनी मला एक प्रश्न असा विचारला की तुम्ही म्हणता ते ठीक आहे म्हणे, पण व्हॉट अबाउट अँटी इन्कम्बन्सी. तर म्हटलं हे असले शब्द मला बिलकुल आवडत नाहीत. कारण कोणतरी एक युनिव्हर्सिटीतला प्राध्यापक असा शब्द काढतो आणि तुम्ही सगळे ते घासत बसता. म्हटलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण बसलोय याला कुलाबा मतदारसंघ, कुलाबा कॉन्स्टिट्युएन्सी म्हणतात. इथे 30-32% वर कधीही मतदान होत नाही. पण इथेच बहुतांश विद्वान असे राहतात की ते रोज टीव्हीवर त्याच्यावर चर्चा करतात आणि ती मतदानाला जात नाहीत म्हटलं. आणि ते अँटी इन्कम्बन्सीवर चर्चा करतात. आता म्हटलं दुसरं टोक सांगतो. गडचिरोलीला तुम्ही गेलात तर 90-92% मतदान होतं आणि देशातल्या 70 वर्षाच्या लोकशाहीमध्ये ज्यांना मतदानार पलीकडे कुठलाच अधिकार मिळालेला नाही ते 90% मतदान करतात. आणि रोज लोकशाहीवर टाहो फोडून रडणारे तुमच्या एरियातले लोक हे मतदानाला पण जात नाहीत. हा फरक आहे म्हटलं. कधीतरी ह्याच्यावर विचार करणार का तुम्ही. त्यांचं डोकंच चालत नव्हते. म्हणून ठीक आहे तुमची भाषा मला माहीत नाही, पण मी तुम्हाला अँटी इन्कम्बन्सीचं सांगतो. म्हटलं मी खेड्यात जाऊन 7-7 दिवस राहतो. एक दुर्गम खेड आहे महिमानगड म्हणून. तिथे मी राहतो जाऊन कधी कधी. अगदी 7 वाजता सगळा गुडूप अंधार. मला आवडतं तिथे. शांत डोकं होतं, टी व्ही नाही, काही नाही. म्हटलं तिथे आठवड्याचा बाजार असतो दहिवडीला. म्हटलं त्या दहिवडीला जेव्हा लोक जातात, कोण एसटीने जातो, कोण मोटरसायकलने जातो, कोण प्रायव्हेट जीपने जातो, कसेही जातात. पण त्यांच्याकडे त्या आठवड्याच्या बाजारासाठी आलेल्या माणसाला परत जाण्याची पण चिंता असते. एसटी चुकली नाही पाहिजे, जीप मिळाली पाहिजे. पण ते तेवढ्या वेळात 2-3 तासात त्यांचं बजेट असेल तेवढं काही ते घेतात
आणि फटाके पण घरी येतात, सगळे खुश, प्रत्येकाला पाहिजे ते मिळालेलं असं, एव्हरीबडी इज हॅपी. ते म्हणाले मग म्हटलं याला प्रो इन्कम्बन्सी म्हणतात. ते नो व्हॉट इज अँटी इन्कम्बन्सी. म्हटलं मुंबईत आहात तुम्ही, कुठल्याही मॉलच्या बाहेर जाऊन उभे राहा, 80% माणसं अशी दिसतील, 80% की ते आत फिरले आणि काही न घेता बाहेर आले, काही न घेता बाहेर आले. त्याला अँटी इन्कम्बन्सी म्हणतात. त्याच्यामुळे हे नाही कळलं. म्हटलं याचं कारण असं आहे, यांच्या खिशात पैसे खुळखुळत आहेत म्हणून ते जातात आणि नवीन काय घेण्यासारखं नाही म्हणून परत येतात. म्हणजे यांच्या गरजेचं काहीही त्या मॉलमध्ये नसतं, ते टाइमपास म्हणून जातात आणि ते लोकशाहीवर चर्चा करतात. पण तो खेड्यातला दुकानात जाणारा, बाजारात जाणारा आहे ना, त्याचे एवढेच पैसे आहेत, एवढ्याच पैशात सगळ्यांचं काय 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 लागेल ते कसं भागवायचं हे गणित करून जातो, अल्पावधीत घेऊन परत फिरतो आणि एव्हरीबडी इज हॅपी. म्हटलं या देशाची 90-95% लोकसंख्या तशी आहे जी प्रो इन्कम्बन्सीमध्ये जगते आणि तुम्हाला रिकामी वेळ जात नाही म्हणून तुम्ही असल्या शब्दांचे खेळत बसता. कारण तुम्हाला माणसं माहीत नाही, तुम्हाला डेटा माहिती असतो आणि त्यामुळे मग त्या डेटामध्ये काय फरक पडला तेवढाच तुम्हाला कळतो. प्रत्यक्ष स्थितीमध्ये काय बदल झाला हे तुम्हाला कळतच नाही. आणि म्हणून मग तुम्ही इथे बसून ठरवता की महागाई आहे की नाही. मी आत्ता आलो थोड्या वेळापूर्वी त्यांना सांगत होतो, मित्रांनो तुम्हाला शक्य झालं तर मी माझ्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे, आर राजेश ट्रक ड्रायव्हर म्हणून एक यूट्यूब चॅनेल आहे. साधा ट्रक ड्रायव्हर आहे. तो ट्रकमधून प्रवास करताना, गाडी चालवताना जे अनुभवतो, बोलतो ते सांगतो. आणि तुम्हाला गंमत वाटेल, आमच्यापेक्षा त्याला बघणारे 4-5 आहेत. आणि जेव्हा मी पहिल्यांदा त्याचा व्हिडिओ बघायला मी चकित झालो, हे लोक काय ऐकतात. मी भयंकर क्युरिओसिटी असलेला चिकित्सक वृत्तीचा माणूस आहे. त्यामुळे मी लागोपाठ त्याचे 8-10 व्हिडिओ बघितले आणि शोधून काढायचा प्रयत्न केला की ह्याला लोक काय ऐकतात. आणि मित्रांनो माझ्या लक्षात आलं की तो फक्त पॉझिटिव्ह बोलतो, फक्त पॉझिटिव्ह बोलतो. एक त्याने म्हणलं की तो कुठेतरी जात असताना वाटेत रस्त्याच्या कडेला छोटंसं टपरीसारखं दुकान, तिथे त्याने गॅस भरून घेतला आणि त्याने सांगितलं रांची में खरीद लेते तो 100 रुपये 110 रुपये में मिल जाता है, लेकिन यहाँ 120-130 पड़ता है. लेकिन ठीक है, हमारे जैसे ड्राइवर लोग के लिए यही आसान है, कौन सिटी में जाएगा. त्याने महागाई हा शब्द नाही उच्चारला मित्रांनो, महागाई हा शब्द नाही उच्चारला. तो माणूस अखंड ट्रक ड्राईव्ह करतो. 365 पैकी कमीत कमी 330 दिवस तो रस्त्यावर असतो. त्याला खड्डे दिसत नाही, सुप्रियाताईंना दिसतात. विचार करा मित्रांनो, त्याच्या इतका रस्ता सुप्रियाताईंनी आयुष्यात वापरला नाही, इतका तो रस्ता 1 वर्षात वापरतो आणि त्याला खड्डे दिसत नाहीत का. तेव्हा माझ्या लक्षात आलं की हा पॉझिटिव्हिटी देतो. एवढं लोक त्याला काय ऐकतात की सगळी चॅनेल्स, सगळे राजकारणी, सगळे बुद्धिमान सामान्य माणसाला जेव्हा निराश करत असतात तेव्हा तो निराश माणूस पॉझिटिव्हिटी शोधत जातो आणि त्या ट्रक ड्रायव्हरकडे जातो. इंदुरीकर महाराज का ऐकतात लोक, इंदुरीकर महाराज का ऐकतात, कधी विचार केलाय आपण. इंदुरीकर महाराज महागाईबद्दल बोलतात, आयुष्यातल्या निगेटिव्हिटी बद्दल ही माणसं बोलत नाहीत म्हणून त्यांचं ऐकतात. कारण ती माणसं स्थित्यंतराला पूरक बोलत असतात, दुःखावर फुंकर घालत असतात. जो माणूस आजारी आहे त्याला तुम्ही सांगणार का, नाही नाही असे माझे 4 परिचित आहेत की असल्या रोगाने मेले, असं सांगता का तुम्ही. नाही सांगत, नाही सांगत. आणि असा बोलणारा कोण असेल तर त्याला आपण त्या पेशंट ज्या हॉस्पिटलमध्ये तिथून दूर ठेवतो, तो आला तरी त्याला खाली एंगेज करतो, परत पाठवतो, पण पेशंट जवळ जाऊ देत नाही कारण तो निगेटिव्ह असतो. मला अनेक जण विचारतात माझ्या यूट्यूब चॅनेल खाली कॉमेंट का बंद आहेत. मला निगेटिव्हिटी नकोय, निगेटिव्हिटी नकोय. नाही, करोना हे सत्य आहे हो, येऊ दे तुमच्या बऱ्यात, का तोंडाला फडकी बांधून फिरत होत्या. हे जे आविष्कार स्वातंत्र्य नावाचं नाटक चालतं, आम्ही सत्य दाखवतो, निगेटिव्ह आहे ते.
आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा निगेटिव्ह असता तेव्हा समोरून आलेलं सुद्धा तुम्ही बघायला तयार नसता, तुम्ही स्थित्यंतर बघायला तयार नसता. काल एका कुठच्या तरी अशा चॅनेलवर बोलताना तो माणूस म्हणाला की महंगाई इतनी बड़ी, असा तो रिपोर्टर विचारतो. तो म्हणतो 10 साल पहिले कितनी सस्ताई थी, तुम्हारी पगार क्या थी, असा तो कॉमन मॅन त्याला विचारतो. तो म्हणतो तुझा पगार किती होता, आज किती आहे. आणि मग तुझा पगार तितका असताना बसचं तिकीट काय होतं, आटा कितने में मिळता था, हे कॉमन मॅन विचारतो. म्हणजे पत्रकाराचं काम कॉमन मॅन करतोय. विचार करा मित्रांनो. आणि पत्रकार त्याला निगेटिव्हिटी द्यायला बघतो, तो कशाला तुमच्याकडे येईल. कारण तो माणूस स्थित्यंतर बघतोय. 2018च्या 19च्या निवडणुकीपूर्वी मी आसामला गेलो होतो, मी माझी पत्नी आणि गेलो होतो. आणि आम्ही त्या गुवाहाटीपासून जोरहाटपर्यंत कारने गेलो. तर मला ते हॉटेलचं खाण्याचा आला होता कंटाळा. म्हणून त्या जोरहाटच्या अलीकडे हायवेवर एक टपरी होती. मी म्हटलं आपण इथे खाऊ काहीतरी, मला बघायचं आहे आसामचं हे टपरीवरचं खाणं काय असं. तर तो टपरीवाला काय ते पकोडे वगैरे होते, पण भात वगैरे, पण मी म्हटलं खाऊ इथे. मी मुद्दाम त्याला डिवचत होतो. तिथे त्या 6 लेन हायवेचं काम चालू होतं. तो पहिल्यांदा कहां से, मुंबई में मोदी वापस आएगा असं त्यांनी मला विचारलं. मी हैराण झालो, या टपरीवाला मुंबईत मोदी येईल की नाही का विचारतो. म्हणून मी त्याला मुद्दाम उलटे प्रश्न विचारत गेलो आणि तो मोदींचं इतकं समर्थन करत गेला, मी हैराण झालो. पण त्याला जे दिसतं ते तुमच्या संपादकांना, रिपोर्टरना का दिसत नाही असा मला प्रश्न पडला. त्यांनी मला बोलता म्हणाला हमारा बाप चलाता था, बघ हम ये गाड़ी चलाते हैं, लेकिन हमारे बेटे का होटल हो जाएगा. मतलब कैसे हो जाएगा, नहीं मोदी है तो हो जाएगा. मतलब कैसे मोदी है तो हो जाएगा. तो म्हणाला हा रस्ता आहे ना, हा रस्ता होईल तो तुमच्यासारखे पर्यटक खूप येतील, त्यांना खायला आम्ही हॉटेल बांधेल, माझा मुलगा जेवढी गिरायकं वाढतील तेवढा धंदा वाढेल, माझ्या मुलाचं हॉटेल होईल. मी हैराण झालो. म्हणलं का बात आहे, हा माणूस काय समजवतोय मला. मी त्याला म्हटलं लेकिन मोदी का तो 4 साल खत्म हो गया, 18 चालू है, रस्ता कब बनेगा. बनेगा बनेगा. तो जेवढा मी डिवचत गेलो, पण त्याने ज्या डोळसपणे मला सांगितलं मित्रांनो, तो म्हणाला ये जमीन तो मोदी पैदा नहीं किया है, ये जमीन तो पहले से था, डांबर भी पहले से मिलता है, फिर पहला गवर्नमेंट क्यों नहीं बनाया. लक्षात घ्या, आहे त्यातून एक माणूस बनवतोय, आधीचे बनवत नव्हते. हे त्याला कळतं, हे चिदंबरांना कळत नाही. चिदंबरम विद्वान आहेत, लक्षात घ्या. कारण त्यात तो फरक जो आहे, छोटासा फरक आहे, पण त्याच्या आयुष्यात तो फरक पडतो मित्रांनो. आणि त्यामुळे मत कोण देणार आहे याला महत्व असतं. मी जेव्हा तुम्हाला मगाशी कुलाबा आणि गडचिरोली सांगितलं तेव्हा फरक तुमच्या लक्षात नाही आलाय मित्रांनो. कुलाब्याला तुमच्या कॉलनीतून उतरलात की 100-50-200 पावलावर मतदान केंद्र आहे, नाही जात लोक मतदानाला. पण गडचिरोलीला त्या दुर्गम खेड्यातून 5-7 किलोमीटर चालत येतात लोक आणि मतदान करतात. आणि त्यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिलेली असं मत द्यायला गेला तो गोळ्या घालू, जीवाचा धोका पत्करून माणूस मतदान करतो. आणि त्याला लोकशाहीचा 1% पण फायदा मिळालेला नाही, तो करतो. कारण त्याचा लोकशाहीवर विश्वास आहे. आणि ज्यांचा बिलकुल विश्वास नाही ते लोकशाहीवर रोज चर्चा करतात. आणि आपल्याला पाहिजे तसशा व्याख्या बदलत असतात. राहुल गांधींनी माफी मागितली असती तर विषय तिथे संपला असता. ठीक आहे, माझा हेतू एका समाजाचा अपमान करायचा नव्हता, पण अरोगन्स किती आहे बघा. मी म्हणजे लोकशाही, आणि त्याच्यावरून केवढा हलकल्लोळ चाललाय. पण ते त्या माणसाला कळतं. तो म्हणतो ये रस्ता बनेगा, कोई बनाने की पहली बार कोशिश कर रहा है. तो मला त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे हे त्याला बघितल्यावर कळतं, त्याच्याशी बोलल्यावर कळतं. पण जे त्याच्याशी बोलत पण नाहीत त्याच्यावर चर्चा चालतात. आणि त्यामुळे स्थित्यंतर त्याला कळतंय. एक आणखीन गमतीशीर गोष्ट तुम्हाला सांगतो.
त्या मुंबईच्या म्हणजे काल्पनिक आहे, पण तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो. चौपाटीवर एक वृद्ध ग्रहस्थ, अमर्त्य सेन समजा, काही बिघडत नाही, रोज संध्याकाळी रिटायर झाले, चौपाटीवर एक काय ते आराम खुर्ची टाकून बसतात, येणाऱ्या लाटा मोजतात, जाणाऱ्या लाटा मोजतात, चिंतन करतात, मनन करतात. हळूहळू त्यांच्या लक्षात येतं एक मुलगा एक 4-5 वर्षाचा येतो आणि रोज तो त्या ओहोटीच्या वेळेला पाणी मागे मागे जातं, जसं ते छोटे जीव शिंपले जे अडकून पडलेले असतात ते पाण्यात नेऊन टाकत असतो. हे अमर्त्य सेन त्याला वारंवार बघत असतात 4-5 दिवस. शेवटी ते एक दिवस त्याला बोलतात, बाळा इकडे रे, हे काय करतोस तू? तो म्हणाला, काय नाही, ते अडकले इथे तर पाण्याशिवाय मरतील ना, म्हणून मी आपलं पाण्यात टाकतो, आपल्या आपल्या घरी जा म्हणून. आता अमर्त्य सेन किंवा विद्वान माणसं कशी असतात, ते हसतात, म्हणतात, बाळा या पृथ्वी तलावर किती समुद्र आहेत तुला माहिती आहे? किती मैलोगंटी पसरलेली समुद्राची किनारपट्टी आहे तुला माहिती आहे? अब्जावधी जीव रोजच्या रोज असे भरती ओहोटीमध्ये मरतात. हे 5-25 जीव वाचून काय फरक पडणार आहे? ते 4-5 वर्षाचं बाळ हसतं, अज्ञ बाळ. ते म्हणतोस, आजोबा तुम्ही म्हणताय ते 100% बरोबर आहे. ते 5-25 जीव मी टाकतो ना, त्यामुळे जगाला काही फरक पडत नाही, पण त्या 5-25 जीवांच्या आयुष्यामध्ये प्रचंड फरक पडतो. मित्रांनो, त्याला नरेंद्र मोदी म्हणतात. तो काय करतोय अमर्त्य सेनना कळत नाही. हा पंतप्रधान झाला तर देश सोडून पळून जायला लागलं म्हणाले होते ते, आठवतं ना तुम्हाला? मी काल्पनिक गोष्ट सांगतोय, पण मुद्दा लक्षात घ्या. छोट्या मुलांना, मी माझी नात बघतोय आता, ती मुलं इतकी निरागस असतात, त्यांना होणारं समजणारं घडणारं दिसतं, कारण त्यांच्याकडे ती बघण्याची दृष्टी असते. आपण त्यांना शहाणं करायला जातो तेव्हा आपण त्यांचा निरागसपणा काढून घेतो. त्यांचा जो इनोसन्स असतो तो हिरावून घेणं म्हणजे बुद्धिमान होणं असेल तर बुद्धिजीवी जनतेची समस्या काय आहे आपल्याला समजू शकतं. हे आईन्स्टाईनने म्हटलेलं आहे ना, मी तुम्हाला सांगितलं की अडाणी माणसांना उल्लू बनवता येत नाही, बुद्धिमंतांना फटकन उल्लू बनवता येतं. आकडेवारी फेका फसले, मी म्हणून सुरुवात तिथून केली. आणि त्यामुळे स्थित्यंतर जे आहे ते स्थित्यंतर आपल्याला बघता आलं पाहिजे. मित्रांनो, सूर्य उगवून उपयोग नसतो, डोळे उघडे असायला पाहिजेत. मला अनेक जण सांगतात, तुमचं अमुक अमुक यूट्यूब बघितलं ते इतकं छान आहे, हे अमुक तमुकांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. मी त्यांना उत्तर देतो, बाबांनो, त्यांनी डोळे मिटले असतील तर पापणीला अंजन लागून उपयोग काय? तेव्हा आपल्याला बघता आलं पाहिजे तर स्थित्यंतर दिसतं. आम्हाला एक पत्रकारांनी प्रश्न विचारतात, आपण ऐकतो बघतो, 2.5 वर्ष मुख्यमंत्री जनतेला भेटत नव्हता, घराबाहेर पडत नव्हता, मंत्रालयात पण येत नव्हता, तो 1 नंबरचा मुख्यमंत्री होता. सर्वे केला आणि हा मुख्यमंत्री रात्री 2:30-3लाही त्याच्या माणसं मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी असतात. त्याने काय मोठे दिवे लावलेत असं संजय राऊत बोलतात आणि चॅनेलवाले दाखवतात. आपण ऐकतो की नाही आपण? हे सगळं बघून आपली बुद्धी बुरसटते मित्रांनो, बुद्धी बुरसटते. आणि म्हणून स्थित्यंतर आपण बघू शकत नसतो. 9 महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्यात, पण त्या दाखवायचा कोणी प्रयत्न करतो का नाही? कुठेतरी मला सांगा, एका जिल्ह्यामध्ये किती हेक्टर जमीन असते? 5,000 हेक्टर जमीन अवकाळी पावसाने पिकं बुडाली. पण त्या जिल्ह्यात जमीन किती आहे, किती पिकाखाली आहे, ह्याचं काही तारतम्य आहे की नाही? आणि 2 दिवस ती बातमी जोरात चालते, तिसऱ्या नंतर दिवसांनी विसरून जातात कुठची जमिनी काय ना, कुठचा अवकाळी पाऊस. राहुल गांधींचा खासदारकी गेली. आणि मग तितक्या हलक्या पद्धतीत आपण जगातल्या घटना घेतो, इतक्या हलक्या आज मी आत्ता येताना तिथे बघितलं, ते यांनी मला सांगितलं आणणाऱ्याने, की बघा ही ती मेट्रो आत्ता सुरू केली ना, आपले मोदी आले होते आणि मी त्याच्यावरची बातमी वाचली.
आत्ता या क्षणी म्हणजे 3-4 दिवसापूर्वी 18 लाख लोक ती अंधेरी ते दहिसर मेट्रो वापरायला लागले. 18 लाख लोक. पण या 18 लाख लोकांना ज्यांनी गेली 2.5 वर्ष त्यापासून वंचित ठेवलं, त्याला ते कॉर्पोरेशनला मत देतील नाही ना. आम्हाला कसं घामाघूम होऊन चालायला होतं, ते किती सुंदर सरकार होतं. आरे कॉलनी अडवून ठेवली, मेट्रो रोखून ठेवली, आम्ही तडफडत जात होतो, यालाच मत दिलं पाहिजे असं म्हणतील का? कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स आहे. मला जेव्हा विचारतात कॉर्पोरेशन, म्हटलं ते 17 लाख लोक काय करतील सांगा मला. ते कोणाला मत देतील? त्यांची मेट्रो खुली करणाऱ्याला की त्यांची मेट्रो 2.5 वर्ष अडवून ठेवणाऱ्याला? तो अनुभवावर मत देतो. त्याच्या जाणीवा, नॅचरल इन्स्टिंक्ट ह्या जाग्या असतात आणि तो स्थित्यंतर घडवतो. म्हणून मी तुम्हाला इब्न खालदून का सांगितला? तो बदल घडवतो, तो बदल घडवतो. आणि ते इब्न खालदून हा फार महत्वाचा आहे मित्रांनो. त्याने फार सुंदर गोष्ट, आणि मी गेली 10 वर्षात अनेकदा लिहिलेलं बोललेलो पण आहे. इब्न खालदून ह्या इतिहासकाराने, अर्थात त्याचा अनुभव सगळा अरबी होता, पण त्याने काही बेसिक सत्य मांडलेली आहेत. तो म्हणतो एखादं साम्राज्य स्थापन करणारा जो मूळ पुरुष असतो, त्याचा नातू किंवा पणतू ते साम्राज्य बुडवतो. राहुल गांधी नेहरूंचा पणतू आहे, इंदिराजींचा नातू आहे. आदित्यबद्दल मी बोलत नाही. पण गंमत सोडा, त्यांनी जो त्याचा तर्क सांगितलाय तो फार ग्रेट आहे. त्यांनी जो तर्क सांगितला असो की आपला आजोबा किंवा पणजोबा यांनी हे साम्राज्य उभं करताना जे कष्ट घेतले त्याची नातवाला किंवा पणतू असतो त्याला लाज वाटायला लागते, तिथे त्याचा ऱ्हास सुरू होतो. काय फरक आहे लक्षात घ्या मित्रांनो. आपला आजोबा रोजच्या रोज 400-500 लोकांना भेटायचा, हे आदित्य ठाकरेंना माहिती नाहीये किंवा त्याची जाणीव नाहीये. या प्रश्न मी मार्मिकमध्ये असताना बाळासाहेबांना विचारला होता, तुम्ही दिवसाचे 10-10 तास लोकांना भेटता बोलता कंटाळा येत नाही का? मी बघितलेलं आहे ते किती लोकांना भेटायचे दिवसात. मुलगा भेटत नाही, नातू तोंड बघत नाही. एक प्रकारे त्यांच्या कृतीतून कळतं की आजोबा मूर्ख असतो असं यांना वाटतंय, बाप मूर्ख होता असं वाटतं. आणि तेच इब्न खालदून सांगतो की जेव्हा म्हणजे त्यांनी असं म्हटलं की तो राजा होतो तेव्हा त्याची जे सहकारी असतात, दे आर ही इज फर्स्ट अमंग द इक्वल्स. त्या सगळ्यांचा तो कॅप्टन असतो, पण त्यालाही धोनीलाही खेळावंच लागतं ना. निर्णय तो घेतो, सगळे खेळतात, पण निर्णय धोनी घेतो एवढ्यासाठी तो कॅप्टन असतो. तसा एखादं साम्राज्य, बाबर आपल्याकडे आला आणि मुघल साम्राज्य त्याने सुरू केलं, त्याच्या बरोबरचे जे होते तो त्यांचा रिस्पेक्ट करत होता. लक्षात घ्या, अपमानित करत नव्हता त्यांना. कारण त्या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून आपण साम्राज्य निर्माण केलं याची जाणीव बाबराकडे होती. ती पुढच्या पिढीकडे नसते, कारण तो बादशाह होतो, बाकीचे सरदार होतात, त्यांची मुलं सरदार होतात, ह्याचा मुलगा बादशाह होतो. तेव्हा ते नातं थोडं बदललेलं असतं की हा बादशाह म्हणून आपण सरदार आहोत, ह्या दुसऱ्या पिढीची भावना असते. पण त्यांनी निदान आपले बाप बघितलेले असतात, त्यामुळे आपला बाप सहकाऱ्यांचा आदर कसा करतो, रिस्पेक्ट कसा करतो, हे बादशाहच्या मुलाने बघितलेलं असतं, सरदारांच्या मुलांनी बघितलेलं असतं. पण तिसऱ्या पिढीने बघितलेलं नसतं. त्याला असं वाटतं मी जन्माला आलो म्हणून महान आहे. राहुल गांधींची कालची प्रेस कॉन्फरन्स बघा, मग मी काय म्हणतो ते कळेल तुम्हाला. की ते तिसऱ्या पिढीत आपल्या सहकाऱ्यांना अपमानित करायला लागतात, अपमानित करायला लागतात. आणि तिथे त्याचा रास सुरू होतो. आणि त्याला गंमत वाटते की आपल्या आजोबाने साम्राज्य उभं करायसाठी लढाई केली, रक्तबंबाळ झाला, जखमा झाल्या, त्याला काय मूर्ख आहे की काय? चला, सैनिक पाठवायचे होते, सेनापती पाठवायचा होता, स्वतः कशाला लढायला गेला? स्वतः लढला म्हणून तो मोठा झाला, हे नातवाला माहिती नसतं. तिथे रास सुरू होतं. आणि म्हणून इब्न खालदून म्हणतो की जेव्हा त्याची लाज वाटायला लागते, आपल्या कर्तबगार आजोबाची लाज वाटायला लागते, तेव्हा नातू त्याला रासाकडे घेऊन जातो. हे तुम्ही बारकाईने बघा, मग हे तुम्हाला दिसेल. हे
राजकारणातलं स्थित्यंतर आहे. इंदिरा गांधी सुद्धा आपल्या सहकाऱ्यांना अपमानित करत नव्हत्या, नेहरू करत नव्हते. पण राजीव गांधी हा नातू होता, राहुल गांधी हा पणतू आहे. बघा तुम्ही किती बेसिक. आणि हे 14व्या शतकातलं सांगतोय मी. इब्न खालदून हा 14व्या शतकात हे लिहून गेला. मुकदिमा नावाचं त्याचं पुस्तक आहे. ते बघितलं की हे कळतं आपल्याला. आणि नाही तर मग सत्तांतर होतं. पण सत्तांतरातून स्थित्यंतर झालं नाही तर मग तो समाज, ते साम्राज्य ऱ्हासाप्रत जाण्याला पर्याय नसतो. ते जाणारच ऱ्हासाप्रत. फार सुंदर ते इब्न खालदूनने लिहिलेलं आहे. आणि आपण जेव्हा बघतो की जो लक्षात ठेवा, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेव्हा तो नवा, मी जेव्हा हे पहिल्यांदा माझी ती लेखमाला होती, ॲक्च्युली पुस्तक लिहिलं नव्हतं मी. 2013च्या जानेवारी ते एप्रिल लेखमाला लिहिली होती पुण्यनगरीमध्ये, ज्याचं पुढे पुस्तक केलं ते मोदीच का म्हणून. तेव्हा ते प्रकाशकाला मी सांगितलं, मी एकच लेख नवा लिहून देतो तुम्हाला, तो सुरुवातीला टाका. आणि त्या लेखाचं शीर्षक होतं असाबियाचा आधुनिक अवतार. असाबिया ही थिअरी इब्न खालदूनची आहे. इब्न खालदूनची तो म्हणतो ब्रदरहूड असतो. म्हणजे ते जे पहिले असतात ते एकमेकाच्या जीवाला जीव देणारे असतात आणि त्यातून ते साम्राज्य उभं राहतं. पण पुढच्या काळात हळूहळू करत ते बादशावर अवलंबून राहतात आणि तिसऱ्या पिढीमध्ये ते लढण्यासाठी भाडोत्री सैनिक आणतात, तेव्हा त्यांचा पुरुषार्थ लयाला गेलेला असतो. आज काँग्रेसमध्ये कोणी अध्यक्ष पण व्हायला तयार नाही. इथे तुम्हाला कळेल तो पुरुषार्थ काँग्रेसमधला लयाला गेलाय. दिसायला सांगाडा आहे पण त्याच्यात आत्मा नाहीये, त्याच्यात प्राण नाहीये. काँग्रेसचा एक सांगाडा, तो एक काय म्हणतात, तो मृतदेह पडलेला आहे, प्रेत पडलेले आहे. त्याच्यामध्ये संजीवनी नाहीये आणि कोणी संजीवनी फुंकायला तयार नाही, म्हणून काँग्रेसचा ऱ्हास झालेला आपण बघतो. आणि तिथे मग फरक पडतो स्थित्यंतर. आणि मग इब्न खालदून म्हणतो की ज्या वेळेला हे सत्ता चक्र असतं, एक आणखीन एक भ्रम आहे की ते हल्ली आपण एक शब्द वारंवार ऐकतो, यांनी एल्गार पुकारला, त्यांनी एल्गार पुकारला. अरे एल्गार म्हणजे काय माहिती आहे का? एल्गार म्हणजे प्रस्थापिता विरुद्ध पुकारलेलं बंड. सगळ्या मूर्खांना असं वाटतं की केंद्रात पंतप्रधान बसलाय, राज्यात मुख्यमंत्री बसलाय, तो एस्टॅब्लिशमेंट आहे. नो, मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी पक्ष म्हणजे एस्टॅब्लिशमेंट नसते. एस्टॅब्लिशमेंट म्हणजे सत्तेला मुठीत ठेवणारा जो वर्ग असतो तो एस्टॅब्लिशमेंट असतो. आणि आजच्या काळामध्ये देशातले सोकॉल्ड बुद्धिजीवी, सोकॉल्ड मीडिया हाऊसेस, दे आर द एस्टॅब्लिशमेंट. आणि त्यांच्या इच्छेखातर काँग्रेस हा मुस्लिम धार्जिणा पक्ष झाला आणि रसातळाला गेला. त्या एस्टॅब्लिशमेंट विरुद्ध मोदी उभं राहिले, त्याला एल्गार म्हणतात, त्याला एल्गार म्हणतात. आणि त्यामुळे आज घडीला आपण बघितलं. आणि म्हणून तो जो मी ज्या पुस्तकात जो तो पहिला लेख लिहिला होता असाबियाचा आधुनिक अवतार, त्याचं इब्न खालदूनने जे वर्णन केलंय की हे सत्तेचं एक सर्कल असतं. आणि मेपूर रेगननी पण त्याच्यावर फार सुंदर लेख लिहिला होता की म्हणजे बाळासाहेबांवर त्यांनी 96 साली बाळासाहेब ठाकरे अशी भाषा का वापरतात, त्याच्यात त्यांनी लिहिलंय की समाजामध्ये जेव्हा एक अभिजन वर्ग असतो, अभिजन म्हणजे एस्टॅब्लिशमेंट, तो अभिजन वर्ग जो असतो तो आपल्या वर्तुळातल्या लोकांशी, आपल्या परिघातल्या लोकांशी अतिरेकी सभ्यतेने वागतो. म्हणजे राहुल गांधींनी कोर्टात उर्मटपणा केलाय, त्याच्यावर पांघरूण घालायचं, कळलं, अतिरेकी सभ्यता. आणि त्याच्यात ते रेगे म्हणतात की हा अभिजन वर्ग हा आपल्या परिघातल्या लोकांशी अतिरेकी सभ्यतेने वागतो. आणि याची उलटी बाजू अशी की तो परिघाबाहेरच्या लोकांशी अतिरेकी असभ्यतेने वागतो. फरक लक्षात घ्या. आपल्याला रोज सांगतात ना, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अरे कोणी ठरवली संस्कृती? मोदींना तुम्ही पंतप्रधान असून वाटेल ते बोलणार आणि तरी तुम्ही सुसंस्कृत असता. आणि मोदींनी शूर्पणखा हा शब्द सुद्धा वापरला नाही तरी ते असभ्य असतात.
परिघा बाहेरचे आहेत ते. आणि म्हणून ही परिघाच्या आतली जी असते ती एस्टॅब्लिशमेंट असते आणि त्याला जो आव्हान द्यायला उभा राहील तो एल्गार पुकारणारा असतो. आणि मोदी हे ते होतं. म्हणून मी त्या पहिल्या माझ्या लेखामध्ये लिहिलं होतं की मोदी हा नुसता सत्तांतर घडवणार नाही, तो स्थित्यंतर घडवेल. तो फक्त काँग्रेस गेली आणि भाजप आली एवढ्यापुरतं नसेल. मोदी स्थित्यंतर घडवेल. आणि जो भारत गांधींचा म्हणून ओळखला जात होता, नेहरूंचा म्हणून ओळखला जात होता, तो आणखीन 40-50 वर्षानंतर मोदींचा भारत म्हणून ओळखला जाईल. हे मी ऑगस्ट 2013 मध्ये लिहिलंय. त्याला आता 9.5 वर्ष होऊन गेलीत. हा गांधी नेहरू पुसून टाकेल असं वाक्य आहे त्या पुस्तकात, तुम्हाला आजही सापडेल. हे फक्त कुमार केतकरांना कळायला 5 वर्ष गेली. ते 2018 मध्ये बोलायला लागले की हे आता गांधी नेहरूंना पुसून टाकतायत. मी भविष्य वर्तवलं तर नाही मित्रांनो. कारण मोदी या माणसाचा मी जो अभ्यास करत होतो तेव्हा मला कळलं की हा माणूस इतिहास घडवायला बघतोय. हा इतिहास जमावायला आलेला नाही. आणि इतिहास जमाव ते होतात जे स्थित्यंतर घडवत नाहीत, फक्त सत्तांतर घडवतात. मध्यंतरी एक समाजातील मित्र आहेत सगळे, त्यांच्याशी वाद होत होता. त्यांना म्हटलं आज देशातला सगळ्यात लिबरल कोण आहे सांग मला. मोदी आहे. सगळ्यात डावा मोदी आहे. आणि म्हणून मला जेव्हा विचारतात की उजवे आणि डावे, म्हटलं तू माझ्या उजव्या बाजूला उभा राहा की मी डावा होतो. तू माझ्या डाव्या बाजूला उभा राहा, मी डावा होतो. शेवटी मी ठरवतो ना की उजवी बाजू कुठची, डावी बाजू कुठची. तर हा सगळा पोरकटपणा असतो. पण या पोरकटपणामध्ये लोक चालत नाही. कायद्याचं राज्य मित्रांनो कुठे. मगाशी ते वाक्य माझं आलं की कायद्याचं राज्य नपुसक बनवतं. म्हणजे तेवढं तू कशाला सुरक्षा. सरकार आहे, पोलीस आहे, तू हत्यार बाळगणं गुन्हा आहे. तुमच्या हातातलं सेल्फ डिफेन्सचं हत्यार काढून घेतलं जातं. तुम्हाला गाफील केलं जातं. कोणी गुंड तुम्हाला मारू शकतो आणि पोलीस तुमचं संरक्षण करणार नाहीये. बरोबर आहे. म्हणजे तुमचा सेल्फ डिफेन्स डिॲक्टिव्हेट केला जातो. त्याला कायद्याचं राज्य म्हणतात. इब्न खालदूनने किती बेसिक सांगितलंय बघा. आधुनिक शिक्षण आणि कायद्याचं राज्य. गुन्हेगारांना दहशत आहे का सांगा ना मला आज. माफिया म्हणतो म्हणजे काय. माफिया इज गव्हर्नमेंट. माफिया इज गव्हर्नमेंट. लोक माफियांकडे जातात कारण ते कायद्याच्या कचाट्यात व्याख्येत अडकत नाही. माफिया फटाफट निकाल लावून देतो. आणि तुम्ही कोर्टात जा. निर्भयाच्या खटल्याचा निकाल यायला 4 वर्ष गेली आणि त्या निकालाची अंमलबजावणी व्हायला आणखीन 4 वर्ष गेली. कायद्याचं राज्य. ज्यांनी 2 तासामध्ये त्या मुलीवर बलात्कार केला, तिला मरणासन्न करून टाकली, त्यांच्यावर निवाडा करायला तुम्हाला 8 वर्ष लागतात. आणि त्याला आपण कायद्याचं राज्य म्हणतो. याचं कारण 75 वर्ष झाली. 75 वर्ष झाली या देशाला पाहिजे ते कायदे अजूनही आपण बनवत नाही आहोत. अजूनही आपण बनवत नाही आहोत. ब्रिटिशांनी कायद्याची जी पद्धत आणली ती आम्ही स्वीकारली. आणि ते गणपती बनवतात. गणपतीचे कारखाने बघितले असेल. मातीयात ढकलतात, साचा उघडला की गणपती तयार. तसे त्याच ब्रिटिश साच्यातले कायदे आज सुद्धा बनतात. आणि आम्ही त्याला कायद्याचं राज्य म्हणतो. देशाला स्वातंत्र्य मिळालं पण व्यवस्था तीच राहिली. पण माझी अशी आशा आहे की हा एक माणूस आलाय मोदी. हा ती व्यवस्था बदलतोय. तो स्थित्यंतर घडवतोय. आणि म्हणून मला मोदी हवाय. भाजपचा म्हणून नकोय. मोदी हा स्थित्यंतर घडवतोय. 3200 कायदे रद्द केले ज्या समाजाला नकोच होते, ज्याचा काही उपयोग राहिला नव्हता, पण ते कायदे होते. तर ते स्थित्यंतर घडवलं नाही तर मोदी पण संपणार. ब्रिटिश गेले आणि स्वातंत्र्य आलं किंवा काँग्रेसचं राज्य आलं, जे कोणाचं लोकशाही झालं ते. पण त्यांनी स्थित्यंतर घडवलं नाही म्हणून क्रमाक्रमाने ते ऱ्हासापरत गेले. मोदी ज्या पद्धतीत स्थित्यंतर घडवते ते स्थित्यंतर पुढे कुठेतरी थांबलं तर ते सुद्धा ऱ्हासापरत जातील.
मुद्दा इतकाच असतो की सत्तांतर दुय्यम असतं, स्थित्यंतर महत्वाचं असतं. समाज स्थित्यंतराच्या प्रतीक्षेत असतो. आणि स्थित्यंतर म्हणजे तो असा क्रांती नाही, उत्क्रांतीच हवी आहे. क्रमाक्रमाने कसं बदलत येईल आणि त्याला चालना देणं आवश्यक असतं. मी आत्ता मला आठवत नाही, पण कोणतरी एक मोठा अर्थशास्त्रज्ञ आहे, त्याचं एक वाचलं होतं. आणि ते मला बालपणी वाचलेलं केनेडींचं वाक्य पण आठवलं. केनेडी म्हणाले होते की जगाला अमेरिकेत येणारे वाटतं की आम्ही श्रीमंत आहोत म्हणून आमचे रस्ते इतके सुटसुटीत आणि रुंद आहेत, मोठे आहेत. पण आमचे रस्ते सुटसुटीत आणि सुंदर आहेत म्हणून आम्ही श्रीमंत आहोत. आणि मित्रांनो, वाजपेयींच्या काळापासून मोदींच्या काळापर्यंत देशातले 70% हायवे या 2 कारकिर्दीत बनवले गेले. आणि त्यातून किती मोठा बदल झालाय बघा. की मी जे खेडं सांगतो ते मी 2007 मध्ये त्या खेड्यात जायचो, तेव्हा ते काय बटाटा मटार वगैरे पिकवतात, तो त्या पुसेगाव किंवा फार फार तर साताऱ्यापर्यंत विकायचा. आता तो वाशीला यायला लागला, कारण रस्ते झाले. आणि रस्ते झाल्यामुळे त्यांच्या हातात जे 4 पैसे आलेत, त्या पुसेगाव आणि खटावमध्ये इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळा झाल्या. हे रस्त्यामुळे शक्य झालं. ते रस्ते मोदी बनवते, मोदी सरकार बनवते. ते ज्यांना कळत नाही ते या देशातले अर्थशास्त्रज्ञ आहेत. हा विनोद आहे मित्रांनो, हा विनोद आहे. आणि मला नेहमी आश्चर्य असं वाटतं की त्या मोदींनी ज्या कॉलेजची, ज्या शाळेची, ज्या विद्यापीठाची परीक्षा दिली नाही, तिथे बसलेले रोज प्राध्यापक त्याला नापास करत असतात. मोदींनी परीक्षा दिली ना. तो माणूस तुमच्या पठडीतला नाहीये, तो तळागाळातून आलाय. त्याला माहिती आहे गरिबी म्हणजे काय आहे, आणि म्हणून तो बदल करू शकतो. ती जाणीव आहे त्याच्यात. नॅचरल इन्स्टिंक्ट आज सुद्धा जागे आहेत, ज्या बाकीच्यांच्या बोथट झालेल्या आहेत.